वल देखिले कृष्ण रूप बिंब नवल देखिले कृष्ण रूप बिंब नवल देखिले कृष्ण रूप बिंब नवल देखिले कृष्ण रूप हरीची सावळी स्वयंभू मूर्ती हरीची मन निवाले समाधान झाले मन निवाले समाधान झाले सावळी स्वयंभू मूर्ती हरीची समाधान झाले कृष्ण रूपे बोधले मन माझे कृष्ण रूपे बोधले मन माझे मन निवाले समाधान झाले मन निवाले समाधान झाले रूपे बोधले मन माझे कृष्ण रूपे बोधले मन माझे निवाले वापर कुमा देवीवरून सावळा सर्व घटी वापर कुमा देवीवरून सावळा सर्व घटी वापर कुमा देवीवरून सावळा सर्व घटी वापर कुमा देवीवरून सावळा सर्व चित्त चैतन्य मिठी घातली खेवो चित्त चैतन्य मिठी घातली खेवो मन निवाले समाधान झाले मन निवाले समाधान झाले चित्त चैतन्य मिठी घातली खेवो घातली घेवो देवारे समाधान झाले मन निवाले समाधान झाले कृष्ण रूपे बोधले मन माझे कृष्ण रूपे बोधले मन माझे मन निवाले समाधान झाले मन निवाले समाधान झाले कृष्ण रूपे बोधले मन माझे कृष्ण रूपे बोधले मन माझे मन निवाले समाधान झाले मन निवाले
नवल देखिले कृष्णरूपी बिंब सावळी स्वयंभू मूर्ती हरीची मन निवाले समाधान झाले कृष्ण रूपे बोधले मन माझे बाप रखुमा देवीवरू सावळा सर्व घटी चित्त चैतन्या मिठी घातली खेवो मन निवाले समाधान झाले कृष्ण रूपे बोधले मन माझे पांडुरंग करू प्रथम दुसरे चरणा संकारिया माझी वाणी मानेल संतांशी रंजवू चित्तासी आपुलिया ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी सेवे लागी सेवक झालो कळस कळसाला का भगवान स्वरूप आपणा सर्व श्रोतृवृंदांच्या चरणारविंदी विनम्र भावाने वंदन करतो। कीर्तन सेवेकरिता आपल्या पुढे सादर केलेला अभंग विठोबाचा प्राणसखा असलेल्या भगवान श्री ज्ञानोबारायांचा 3 चरणांचा त्यांच्या जीवनामध्ये घडलेल्या नवलाईचं वर्णन करणार आहे। विठ्ठला गायलेल्या अभंगाची अर्थपूजा बांधत असताना ज्या दिव्य निमित्ताने आपण सर्व एक संग होऊन हरिनाम संकीर्तनाचा परमानंद लुटत आहोत त्या निमित्ताचा परिचय अपेक्षित आहे। भगवान श्री ज्ञानोबारायांचा संजीवन समाधी सोहळा संपन्न होतोय आणि तो सोहळा समाधीच्या मंदिरात आहे। फक्त तितपुरता न राहता समग्र अलंकापूर नगरीमध्ये तो संपन्न होतोय आणि तो त्यांना जसा अपेक्षित आहे तसाच संपन्न होतोय। हिमालयामध्ये योग्यांच्या समाधी आहेत, त्या योग समाधी आहेत, पण ज्ञानोबारायांची अलंकापुरातली जी समाधी आहे ती योग समाधी नाही, कारण ती योग्याची नाही, योग्यांच्या आईची आहे।
त्यामुळं ज्ञानोबारायांची जी समाधी आहे ती योग समाधी नाही, ती कीर्तन समाधी आहे. आजही ज्ञानोबारायांच्या समाधीला कान लावला तर काय ऐकू येणं अपेक्षित आहे, तर मी असं म्हणेन कीर्तनच ऐकू येणं अपेक्षित आहे. म्हणजे कीर्तन चालूच आहे, फक्त आपल्याला ऐकू येणं अपेक्षित आहे. विठ्ठला आणि नियम असा आहे की ज्यांना जे प्रिय आहे, ज्यांना जे अपेक्षित आहे तिथं तेच केलं पाहिजे. सचिनच्या वाढदिवसाला गेले तर बॅट बॉलच घेऊन गेलं पाहिजे, दुसरं काय गिफ्ट आहे तिथं. भगवान विष्णूला जसं आपण तुळस घेऊन जातो, भगवान शंकराला जसं बिल्वदल घेऊन जातो, मला वाटतं तसं ज्ञानोबारायांना आम्ही काय घेऊन गेलं पाहिजे. ज्ञानोबारायांना कीर्तन घेऊन गेलं पाहिजे. कारण माऊलींना प्राणप्रिय जर काय असेल तर ते कीर्तन आहे. म्हणून समाधीस्थ होऊन त्यांचं चाललेलं काम, समाधी बैसला निर्वाण कथा कीर्तन करीतो, समाधी बैसला निर्वाण कथा कीर्तन करीतो, समाधी बैसला निर्वाण कथा कीर्तन करीतो, समाधी बैसला निर्वाण कथा करीतो. ज्ञानदेवे घेतले दान, ज्ञानदेवे घेतले दान, हृदय धरून या ध्यान, हृदय धरून या ध्यान. समाधी बैसला निर्वाण कथा कीर्तन करीतो, समाधी बैसला निर्वाण कथा कीर्तन करीतो, समाधी बैसला निर्वाण कथा कीर्तन करीतो, समाधी बैसला निर्वाण कथा कीर्तन करीतो. समाधी बैसला निर्वाण कथा कीर्तन करीतो. त्यामुळे ज्ञानोबारायांना आपण कीर्तन करणं हा कीर्तन नैवेद्य आहे. माऊली तुमच्या आवडीचा हा प्रकार आहे, आपण हा गोड मानून घ्या, गोड करून घ्या. म्हणून वारीच्या काळामध्ये वारकऱ्यांनी एकत्र यावं आणि त्यातल्या एकाने भगवंताच्या लीला गाव्या, हा प्रकार समग्र अलंकापुरामध्ये सुरू आहे. त्यातली आपल्या ह्या प्रांगणातली आजची सेवा, कीर्तन परंपरेत स्वतःच्या अस्तित्वाने एक नवा आविष्कार घडवणारे आपल्या सर्वांचे प्रेममूर्ती पृथ्वीराज महाराज जाधव यांच्या निरोपाने आमचे चंद्रकांत महाराज, पांचाळ मृदंगाचं वैभव, त्यांच्या संपर्काने आणि झाडे महाराजांच्या या संकल्पातून संपन्न होणारा हा माऊलींचा समाधी सोहळा आहे. आणि या समाधी सोहळ्यातली आजची ही एकादशीच्या पवित्र दिनाची सकाळची कीर्तन सेवा मज दिनाची आहे. विठ्ठला विठ्ठला. उपवासाच्या दिवशी एवढा ताण देऊ नये, पण जाऊ द्या. ज्ञानोबारायांचा समाधी सोहळा आपण संपन्न करत आहात. साधारणपणे ज्ञानोबारायांबद्दल बोलणारे अभंग संध्याकाळी कीर्तनाला गायले जातात आणि ज्ञानोबाराय बोलले ते अभंग सकाळी गायले जातात. हा अभंग ज्ञानोबारायांच्या श्रीमंत अनुभूतीचं दर्शन घडवणार आहे. मी असं म्हणेन हा अभंग हे ज्ञानोबारायांचं 3 चरणातलं एक दिव्य चरित्रच आहे. कारण साधारण पद्धतीने चरित्र म्हटल्यानंतर काय ध्यानात घेऊन लोक त्याची व्याख्या बनवतात, हा अभ्यासाचा स्वतंत्र विषय आहे. थोडासा स्वर कमी करा. काही लोकांच्या चरित्राला जर उघडलं तर अथते इति फक्त चमत्कारच असतात. आता चमत्काराला चरित्र म्हणणं हे जरा चमत्कारिकच आहे. आणि आमच्या मुंबईत तर चमत्काराला तोटाच नाहीये. माझं रेशन कार्ड हरवलं होतं, मी आमच्या महाराजांचं स्मरण केलं, रेशन कार्ड सापडलं. अरे रेशन कार्डाला चरित्र म्हणता, काय रेशनॅलिटी आहे का नाही त्यात? विठाला विठा. हे म्हणजे लय रेशनिंगचं चरित्र झालंय. त्याच्यात काही विवेकवादाचा पत्ता नाही.
पण जाऊ दे. आता जे लोक तात्विक चिंतनापर्यंत जाऊ शकत नाहीत ते जर चमत्काराने पण का होईना हरिभजनाला लागत असतील तर आमच्या परंपरेने चमत्काराचं चरित्र स्वीकारले. मधली वाट मोकळी ठेवून की चमत्कार हा संत चरित्राचा स्थायी भाव नव्हे, हे परंपरागत वाक्य आहे. त्याने दोन गोष्टी सिद्ध झाल्या. फक्त चमत्कारच म्हणजे चरित्र असं नाही, आणि चरित्रात चमत्कार असू शकतो, प्रसंगोत्पात ते घडतं. ज्ञानोबारायांना घडवावे लागले आणि खरंच ते चमत्कार गरजेचे होते. त्याचं कारण आहे ते चमत्कार घडल्यानंतरही काही लोक त्याला चमत्कार मानत नाही, हा पण चमत्कार आहे. म्हैसी पुत्रा मुखे बोलवणे श्रुती चालविणे भिंती बैसोनिया. आता ह्याला चमत्कार म्हणणं हे आपल्या विज्ञानाचं अज्ञान आहे, किंवा आपल्याला जे विज्ञान ज्ञात आहे ते अपूर्ण आहे. कारण जर विज्ञानाच्या शेवटच्या टोकापर्यंत गेलात तर रेड्याच्या मुखातून वेद बोलवणं हा चमत्कार नाहीच. विठ्ठला. कारण शुद्ध तत्वज्ञानाची भाषा पाहिली तर ज्ञानोबाराय म्हणतात हा वेद का बोलणार आहे, कारण तो मी वेगळा नाही. ज्ञानदेव म्हणे तोही माझा आत्मा. आणि लक्षात घ्या, जगातल्या प्रत्येक वस्तूचा सगळ्यात बारीक कण आहे त्याला अणू म्हणतात, आणि त्या अणूचे पुन्हा 3 पार्ट होतात: न्यूट्रॉन, प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन. वस्तू सजीव असो निर्जीव असो, अणू हाच त्याचा सूक्ष्म भाग आहे. आणि त्या 3 जणांमध्ये न्यूट्रॉन आणि प्रोटॉन हे स्थिर असतात आणि इलेक्ट्रॉन फिरत असतो. आमचं अध्यात्म म्हणतं अरे 2 स्थिर राहिलेत आणि एक फिरताय. निर्जीव तत्वातलं ही ते चलतत्व आहे, सजीव तत्व आहे जे फिरत आहे. तुम्ही इलेक्ट्रॉन म्हणा, आमचा ईश्वर आहे तो. विठ्ठला. भगवान प्रभू रामचंद्राच्या नामाने दगड तरले हा चमत्कार नाहीच आहे. त्याचं कारण जी वस्तू बनलेली असते तिचे सगळ्यात सूक्ष्म घटक कोण आहेत? पंचमहाभूत आहेत. कोणत्याही वस्तूचा देह त्यांचाच असतो. देह तौपाचाचा अनिला उसना शेकी ज्याचा त्याला देणा असे. आणि जेव्हा एखादं तत्व नाम धारण करतं त्यावेळेला नामाच्या प्रभावाने ही जी पंचमहाभूत आहेत यातली 2 माया रूपाची आहेत आणि 3 ब्रह्मरूपाची आहेत. पृथ्वी आणि आप हे जड आहेत, ते मायेचे आहेत. आणि तेज, वायू आणि आकाश हे ब्रह्मतत्वाचे आहेत. जेव्हा नाम धारण केलं जातं, जेव्हा साधना घडते, तेव्हा कोणत्याही घटकातले 3 शिल्लक राहतात आणि 2 निघून जातात. ज्ञानोबा 6व्या अध्यायात बोललेत, जेव्हा योगी परमस्थितीला प्राप्त होतो त्यावेळेला त्याच्यात होणारे काही बदल आहेत. बदल होतो का नाही? वारीत आल्यानंतर वारीतून जाताना काही बदल अपेक्षित आहे, तो झाला पाहिजे, तो झाला पाहिजे. तसं त्याच्यात काय बदल होतो? ज्ञानोबा म्हणतात त्याची स्किन जी आहे ती त्वचा मग सामान्य राहत नाही, ती सोन्यासारखी तुकतुकीत होते. तो फेसवॉश बदलत नसतो. विठ्ठल. आई के देह होय सोनियाचे, वरी लाघवये वायूचे. जे आप आणि पृथ्वीचे अंश नाही. पृथ्वी आणि पाणी हे 2चे अंश त्याच्यातून निघून जातात. मग उरलं तेज, वायू, आकाश. पृथ्वी आणि पाणी हे खालच्या दिशेला वाहणार आहेत, तेज, वायू, आकाश हे वरच्या दिशेला जाणार आहेत. मग दगडावर नाम आल्यावर पृथ्वी आणि पाण्याचे अंश निघून गेले, त्यामुळे जडत्व संपलं, दगड तरले. विठ्ठला. विठ्ठला. पण हे दगडांना सांगणार कोण? विठ्ठला. म्हणजे चमत्काराचं जे चरित्र आहे सामान्यांकरता आहे. दुसरं एक चरित्र मांडण्याची स्थिती आहे ज्याच्यामध्ये आचरण मांडलं जातं. ते किती वाजता उठायचे, ते काय काय पठण करायचे, त्यांनी कोणकोणत्या उपासना केल्या, हे आचरणाचं चरित्र आहे. आणि तिसरं चरित्र आहे ते अनुभूतीचं चरित्र आहे. त्यांचा या जगाबद्दलचा अनुभव काय, त्यांनी या विश्वात त्यांची अनुभूती काय काय मांडली, काय अनुभूती काय त्यांची, या विश्वाकडे पाहताना त्यांनी काय फील केलंय, त्या सगळ्याचं संकलन हे सुद्धा चरित्रच आहे. मला असं वाटतं ज्ञानोबाराय रेड्याच्या मुखातून वेद बोलावतात.
हे चमत्कारात्मक चरित्र झालं. ज्ञानोबाराय समाधीत बसून कीर्तन करतात, हे आचरणात्मक चरित्र झालं. आणि भगवंताला मी डोळे भरून पाहिलं असं ज्ञानोबाराय म्हणतात, हे अनुभूतीचं चरित्र झालं. विठ्ठला ज्ञानोबाराय म्हणतात मी भगवान श्रीकृष्णाला पाहिलं, याचा अर्थ कृष्ण दर्शनाची अनुभूती असं जर ज्ञानोबाराय या अभंगात मांडत असतील तर हा अभंग ज्ञानोबारायांचं चरित्रच आहे. विठ्ठला आणि समग्र चरित्रांमध्ये अनुभूतीचं चरित्र सर्वश्रेष्ठ आहे. कारण का चमत्काराच्या चरित्रात डाऊट्स असू शकतात. महाराजांनी निषेध केलाय, एकी बेकी न्याये येतसे प्रचित तेने लोक समस्त भुलताती निव्वळ योगायोग. हा सिरियलचा शब्द तिथं कायम असतो. विठ्ठला पण त्यांची सुरुवातच इतकी परफेक्ट असते ना, इतकी परफेक्ट असते ना. तुमच्याकडे पैसा येतो फार पण टिकतच नाही. आता हे सांगायला तो कशाला पाहिजे, जिचं नाव चंचल आहे चपल आहे ती थांबतच नाही. ती तिच्या पतीचे चरण सोडून कुठेही हॉल्ट करत नाही. हे असो लक्ष्मी स्थिरावली मुकुंदी जैसी, हे अर्ध्या ओवीत जमणार होतं पण तुम्हाला खर्च करूनच फिलॉसॉफी पाहिजे. विठ्ठला फार गमती जमती राहतात. बरे झाले तुम्ही लवकर आले, बरोबर आहे, त्याला कस्टमरच नव्हता. मरमर कष्ट करणारे हे त्यांचे कस्टमर असतात. काय कमाल आहे ना. पुढे तो म्हणतो तुम्हाला बाहेरचं आहे, कारण तुमचं वैभव लोकांना बघवत नाही. उंदीर चावण्याआधी फुंकर मारतो माहिती आहे ना. तुमचं वैभव बघवत नाही ही फुंकर आहे आणि तुम्हाला बाहेरची बाधा हा चाव आहे. आपल्या अहंकाराला कुरवाळणारा दुर्जन सुद्धा माणसाला सज्जन वाटतो, तर तो काय सोडणार आहे तुम्हाला. तो म्हणतो बाहेरची बाधा आहे. हा विचारतो कोण आहे सांगा. हा म्हणतो जवळचाच आहे. मग याला काय ट्रम्प मूठ मारणार आहे का, तर तुला जवळचाच करणार आहे ना. काही पुढे प्रवास असतो. काय नाव सांगा, तो म्हणतो ते सांगणार नाही. का रट्टे खायचे आहेत का, माहीत पडलं यांनी जाईल यालाच पटकवतील धरून. मला म्हणायचं काय, चमत्काराच्या चरित्रात हा धोका असतो. कधी कधी योगायोग आहे, कधी कधी लबाडी असते. आणि लबाडी काय असते, एखादी अशी चिमटीमधून काय काय काढून दाखवण्याच्या परंपरा आपल्याला ज्ञात आहेत. त्यामुळे चमत्काराचं चरित्र फार विश्वासार्ह नाही. दुसरं चरित्र आहे आचाराचं, त्याच्यात दंभ असू शकतो. विठ्ठला विठ्ठला कधी कधी फार नेम करणाराचा नेमच नसतो, म्हणजे नेम करायचाच नसतो असं नसतं. विठ्ठला आचारात दंभ येऊ शकतो आणि ज्याला दूर ठेवल्याशिवाय कल्याण होत नाही. तुकाराम महाराज म्हणतात हित भावे तरी दंभ दुरी ठेवा चित्तशुद्धी सेवा देवाची हे. पण ज्या चरित्रामध्ये फॉल्टच येऊ शकत नाही ते चरित्र अनुभूतीचं चरित्र आहे. कारण का तुमचं ते विश्व वैयक्तिक आहे ना. तुमचा काय अनुभव आहे, जग त्याच्यात येतच नाही आहे. अशा लोकांजवळ देव येतो. महाराज ऐसा ज्याचा अनुभव विश्व देव सत्य देव तया जवळी असे पापनासे दरुषणी. ऐसा अनुभव विश्वदेव सत्य देव तया जवळी असे पापाचे दरुषणी. ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव चमत्कार मागे राहतो, आचरण पण मागे राहतं, उरते ती अनुभूती.
तोपर्यंत भगवद्गीता ज्ञानेश्वरी आपल्याला हबप मानायला तयारच नाही आहे, जोपर्यंत अनुभूतीचं विश्व श्रीमंत होत नाही. हे समस्तई श्री वासुदेव ऐसिया प्रतीती रसाचा ओतला भाव, म्हणून भक्ता माझी रावो आणि ज्ञानी या तोची. शब्द ज्ञानोबारायांचे. प्रतीतीला रस शब्द लावलाय, नाही तर आध्यात्मिक म्हणजे लईच निरस असं नसतं. कोणाला माणूस नाही, असा माणूस घाण्या संत नाही होऊ शकत. विठ्ठला भगवंताने 12व्या अध्यायात सगळ्यांना बांधून टाकलंय. यस्मान्नो द्विजते लोको लोकांनो द्विजते चया. जो लोकांना कंटाळत नाही आणि ज्याला लोक कंटाळत नाही तो भक्त असतो, तो भक्त असतो. मग अशा प्रतीती रसयुक्त जीवनात जो आहे महाराज, त्याला संत म्हटलं जातं, त्याला साधू म्हटलं जातं. ज्ञानोबारायांनी या अभंगातून आपली अनुभूती नोंदवलेली आहे, आपला अनुभव मांडलेला आहे. आणि तो मांडत असताना एका विशिष्ट पद्धतीने मांडलाय. या अभंगातला पहिला शब्द आहे नवल. माझी नवल आई आहे, मी अनुभवलेलं हे नवल आहे. नवल काय प्रकार असतो ज्ञानोबाराय नवल सांगतात तर, हा शब्द दिसायला सरळ आहे, असायला नाही. दिसायला फार सरळ आहे, काना मात्रा वेलांटी उकार काहीच नाही. नवल विठ्ठला. दिसायला सरळ असून असायला सरळ नाही, हे त्याचं नवल आहे. काय असतं नवल, कशाला नवल म्हणतात? भाषाशास्त्रामध्ये नवलाईची एक ठरलेली जागा आहे, हुकमी मतदारसंघ. कोणता? जे नेहमी घडतं ते एखाद्या दिवशी जर घडलं नाही तर ते नवल ठरतं, आणि जे कधीच घडत नाही ते एखाद्या दिवशी घडलं तर ते नवल ठरतं. जे नेहमी घडतं ते एखाद्या दिवशी नाही घडलं. म्हणजे सूर्य दररोज उगवतो, बरोबर आहे ना? सूर्य रोज उगवतो नाही, सूर्य उगवतो तेव्हा आपला रोज उगवतो. बागेतला रोज पण तेव्हाच उगवतो. विठ्ठला. पण त्याने ठरवलं आज नाही जायचं, चालेल. आणि तसं घडलं तर काही सेकंदाने तो उशीर झाला तरी त्याचे दूरगामी परिणाम होतात. चीनने 3 जॉर्जेस डॅम बांधला, त्याच्याने पृथ्वीची फिरण्याची गती 0.06 सेकंदाने कमी झाली आहे. मोठ्यांच्या छोट्याचे पण मोठे परिणाम होतात. विठ्ठला. म्हणजे सूर्याचं दररोजचं उगवणं आहे, पण एखाद दिवशी नाही उगवला तर ते नवल ठरेल. आणि जे कधीच घडत नाही ते एखाद दिवशी घडलं तर पण नवल. सूर्य कुठून उगवतो? बोला. पूर्वेकडून. सूर्य पूर्वेकडून नाही उगवत. स्थिर दिशा फक्त उत्तरच आहे आणि तिच्यावरून बाकीच्या दिशा ठरतात. पूर्व आणि पश्चिम ह्या तशा कल्पित दिशा आहेत. त्यामुळे सूर्य पूर्वेकडून उगवत नाही, सूर्य जिकडून उगवतो तिला पूर्व म्हणावं लागतं. म्हणून काही माणसं म्हणत असतात मी सांगेन तीच पूर्व दिशा ती, त्याच्याचमुळं झालंय. विठ्ठला. सूर्य नाही पूर्वेकडून, तो जिकडून उगवेल ती पूर्व. पण त्याने ठरवलं या वेळेला पश्चिमेकडून फॉर्म भरायचा. जे नाही घडलं ते घडलं तर नवल आहे. बरं, सूर्य उगवणं जाऊ द्या. एखादा माणूस 7 दिवस कीर्तनाला आला आणि काल्याच्या दिवशी नाही आला तर लोकांना काय वाटतं? नवल वाटतं. हा का नाही आला? आणि एखादा काल्यालाच दिसला तो हा कस काय आज उगवला? विठ्ठला. एखादा माणूस भजनात नाही दिसला तर लोकांना नवल वाटतं, आणि एखादा माणूस भजनात दिसला तर नवल वाटतं. जे नेहमी घडतं ते एखाद वेळेला नाही घडलं तर नवल. जे कधीच घडत नाही ते एखाद्या दिवशी घडलं तर नवल. मग नवल शब्दाचा हा जर भाव असेल तर ज्ञानोबारायांनी नवल सांगितलंय. तुम्हाला काय म्हणायचं काय? मुळात पहिली बाब खुलाशानं मी अशी करतो,
ज्ञानोबारायांनी नवल सांगणं म्हणजे नवलाने नवल सांगणं आहे. विठाला विठाला. स्वतः ज्ञानोबाराय हेच एक नवल आहे. कस काय? कोणत्या अंगाने तुम्हाला नवल सांगू? कोणत्या अंगाने तुम्हाला नवल सांगू? त्यांच्या जीवनात नवलाईची यादी आहे. मी तर म्हणतो एखादं नवल नाही, माऊलीच्या जीवनात जेवढं आहे ते सगळं नवलच आहे. सगळं नवल आहे. सगळ्यांनी मान्य केलेलं नवल आहे. सद्गुरू निवृत्तीनाथ महाराजांपासून सगळे ही नवलाई व्यक्त करतात. ज्येष्ठाच्या आधी कनिष्ठाचे जाणे, केले नारायणे उफराटी, हे नवल आहे. गुरुनी समाधी घ्यावी आणि शिष्यानी द्यावी हा प्रघात होता, पण शिष्य समाधी घेतो आणि गुरु समाधी देतो, हे नवल आहे. विठाला. प्रत्येक देशाचं कॉन्स्टिट्यूशन असतं, घटना असते. फक्त इंग्लंडची घटना लिखित नाही आहे आणि मला वाटतं तेच त्यांच्या सुज्ञपणाचं प्रतीक आहे. कारण एका घटनेच्या आधाराने बनवलेले नियम दुसऱ्या घटनेसाठी कायदा होऊ शकत नाही. कारण या जगातली प्रत्येक घटना पूर्ण नवीन असते, फुल ऑफ नॉवेल्टी, सगळं नाविन्य आहे. एक तसं होऊ शकत नाही. तुमच्या जीवनाचे अनुभव मला किती उपयोगाला येतात याबद्दल शंकाच आहे. कारण तुमची परिस्थिती, तुमचं बॅकग्राऊंड, तुम्हाला भेटलेली माणसं, तुमचा काळ मला राहिलेला नाही. मला सगळं वेगळं आलं आहे. त्यामुळे तुमचे अनुभव माझ्या उपयोगाचे फार नाहीत. त्यामुळं कधीतरी कोणासाठी बनलेला नियम पुढच्याला लादणं आहे. त्याच्यामुळे अजून प्रश्न आहे, बिबट्या ठेवायचा का मारायचा? विठाला. त्याच्यावर जोक करू लागले दादा. मला काय म्हणायचं आहे की तो नियम पुढच्या घटनेला चालू शकत नाही. गंगेत तुम्ही स्नान करता तेव्हा जेव्हा तुम्ही बुडी मारता, तुम्ही ज्या पाण्यासोबत बुडी मारली होती वर येताना तेच पाणी आहे का? नाही. ज्याच्यासोबत बुडी मारली ती गेलं वाहून, तुम्ही वर येईपर्यंत दुसरं पाणी आलं. विठाला. इंग्लंड म्हणतंय की प्रत्येक घटनेचा स्वतंत्र अभ्यास करून चालावं लागेल. त्यांनी घटना लिहिली नाही. बरं, आपली लिहिली, पण ती लिहिल्यानंतर इतक्या वेळा लिहिली का तपास नाही. विठाला विठाला. त्याला घटना दुरुस्ती विधेयक म्हणतात. आता तर असं झालं, कोणती घटना घडली का दुरुस्ती. मला ज्ञानोबारायांचं नवल काय माहितीये, 750 वर्षापूर्वी घटना लिहिली, अजून एकही दुरुस्ती विधेयक नाही. जसंच्या तसंच. काय सांगू आपल्याला? ठीक आहे, सिद्धांताची वेगळी गोष्ट आहे. 750 वर्षात एकही सिद्धांत दुरुस्तीवर आला नाही, नवल नाही. दृष्टांत सुद्धा जशीच्या तशीच चालू आहेत. विठाला. लोक दुपारनंतर पेपर मागताना कोणी सकाळ दिला तर संध्याकाळ आहे का म्हणतात. नाविन्याकडे इतकी धावणारी माणसं आजही समाधानाकरता ज्ञानेश्वरीच वाचावी लागते. हे नवल आहे. कोणी कोणतेही प्रश्न घेऊन येऊ देत. त्या पावसला स्वामी स्वरूपानंद महाराजांची समाधी आहे. ध्यान करणाऱ्यांकरता फार पवित्र अशी जागा आहे, निवांत आहे, एकांत आहे. स्वामी स्वरूपानंदांचं ज्ञानेश्वरीवर अत्यंत प्रेम. महाराष्ट्रातल्या साधूचं ज्ञानेश्वरीवर प्रेम हा साधुत्वाचा एक निकष आहे. विठाला. मग तो साधू अवलिया असला तरी, शेगावचे समर्थ सद्गुरू गजानन महाराज असोत, नाही तर धनकवडीचे शंकर महाराज असोत. आता शंकर महाराजांच्या भक्तांना चमत्कारांची अपेक्षा असते, पण त्यांना हे अजून माहीत नसावं की शंकर महाराजांची पूर्ण ज्ञानेश्वरी मुखोद्गत होती. भगवान बाबांचे लाखो भक्त महाराष्ट्रात आहेत, पण मी आजही म्हणेन भगवान बाबांची खरी सेवा ज्याला करायची त्याने ज्ञानेश्वरीवर प्रेम करावं. विठाला. त्यांचं ज्ञानेश्वरीवर अत्यंत प्रेम. त्यांनी एक बोर्ड लावलेला आहे त्यांच्या मंदिरात आजही, आणि त्याच्यात असा उल्लेख आहे, आपण इतक्या दूरवर आलात, इथं ज्ञानेश्वरी ग्रंथ ठेवलाय, तो आपण उघडून वाचावा. मंदिरात जनरली असे बोर्ड नसतात की
इथे दानपेटी, दान देणग्या असेच बोर्ड जास्त असतात. आणि त्या देणग्या लोकांनी द्याव्या म्हणून ओव्या पण ज्ञानेश्वरीतल्या वापरल्या जातात. विठ्ठला. आता बरा त्याचा अर्थ लिहिला नाही. तया नाव दान ती कशासाठी आहे? विठ्ठला. जे मोक्ष निधानाचे अंजन. मला काय म्हणायचं आहे, तिथं बोर्ड असा लिहिला गेलाय, आपण इतक्या दूरवर आलात, आपल्या मनात प्रश्नांनी गोंधळ माजवला असेल तर माऊलीचं स्मरण करा आणि ज्ञानेश्वरी हातात घ्या. माऊलीचं स्मरण करून येईल ते पान उघडून वाचायला लागा. तुमच्या मनातल्या प्रश्नाचं उत्तर त्याच पानावर सापडणार. हा श्री माऊलीचा आशीर्वाद आहे. काय काय कमी कमाल आहे ही. येईल ते पान उघडावं आणि त्या उघडलेल्या पानाला वाचून आपला प्रश्न सुटेल असं उत्तर मिळावं. हे ज्ञानोबारायांचं नवल नाही का? विठ्ठला. मी तर म्हणतो ज्ञानोबारायांच्या जीवनात नवल नाही, नवलाईसाठी ज्ञानोबाराय आहेत. किती नवलाया सांगू आपल्याला. जगातला सगळ्यात मूर्ख प्राणी म्हटल्यावर लोकांना दुसरा कोणीच आठवत नाही. कोण? ज्या परिवहन मंत्र्यांनी रोड बनवलाय किंवा बांधकाम मंत्र्यांनी, तो जरी त्या रोडने आला, तुझी गाडी वाचवायची असेल तर खाली उतरून जा, मी हलणारच नाही. अजिबात न हलणारी मनोवृत्ती सांगताना ज्ञानोबारायांनी रेडाच सांगितला. अहो ऐकी जतू असे की अवधारा, तव या बोला निवांतची म्हातारा, जैसा म्हैसानुठिका पुरावा तैसा उगाची असे. ज्ञानोबारायांना धृतराष्ट्र पाहिल्यावर रेडा आठवला. ज्ञानोबारायांना मॅचिंग मधलं फार कळतं. विठ्ठला. कारण धृतराष्ट्राला उपमा देताना रेड्याची दिली होती आणि रेड्याचीच उपमा बरोबर. दुसऱ्या कोणाची उपमा देणं पारियाचा रवा ठरला असता. विठ्ठला. त्या रेड्याला सगळ्यात मूर्ख मानलं जातं आणि जगामध्ये सगळ्यात शहाणं वेदाला मानलं जातं. शहाणपणे वेद मुका, गोपिका त्या ताकटी. सगळ्यात शहाणा वेद, सगळ्यात मूर्ख रेडा. काय केलं ज्ञानोबारायांनी नवल? सगळ्यात मूर्ख ज्या प्राण्याला मानलं जातं अशा प्राण्याच्या म्हणजे रेड्याच्या मुखातून जगातल्या सगळ्यात शहाण्याला बाहेर काढलं. हे नवल आहे ना. एखाद्या समस्येवर उत्तम तोडगा कसा काढावा हे ज्ञानोबारायांसारखं कोणालाच जमत नाही. वेद कुणी वाचावा याबद्दल विवाद सुरू आहेत. ज्ञानोबारायांनी चिमटा पण काढलाय. वेदू संपन्नो एके ठाई परी कृपणू ऐसाण नाही, जो कानी लागला तीही वर्णाच्याची. त्रैवर्णिकांना वेदाध्ययनाचे अधिकार आहेत, बाकीच्यांना नाही. ज्ञानोबाराय म्हणतात थांबा जरा भानगडच संपवतो. ज्ञानोबाराय म्हणतात ए रेड्या बोल वेद. विठ्ठला. मला म्हणायचं तात्पर्य आणि इतकंच आहे की ज्ञानोबाराय नवल सांगतायत म्हणजे पहिलं ज्ञानोबाराय हेच नवल आहेत. दुसरी गोष्ट, त्या ज्ञानोबारायांनी जे पाहिलंय, ज्ञानोबारायांच्या बाबतीत जे घडलंय तेही नवल आहे. सायंकाळचे कीर्तनकार सकाळी आले हेही नवल आहे. विठ्ठला. कीर्तनकार भाग्यवंत आहे. विठ्ठला. आपलं स्वागत आहे या कीर्तन सभेत. नवल काय आहे? जे नेहमी घडतं त्याच्यापेक्षा वेगळं काही घडणं. ज्ञानोबारायांच्या जीवनात जे स्वतः नवल आहे, त्यांनी पाहिलेलं जर नवल असेल तर ते किती मोठं नवल असेल. संतांच्या अवलोकनात त्यांनी काही नवलाईया मांडलेल्या आहेत. जगताच्या संबंधाने सुद्धा त्यांच्या काही नवला आहेत ज्या त्यांना पाहण्यात आल्यात. ते म्हणतात वाटे या जनाचे थोरबा आश्चर्य, न करीती विचार का हिताचा. मनुष्य देहाच्या प्राप्तीनंतर लोकांनी भजन न करणं हे नवल आहे. थोडंसं महाभारतात जाऊ, परत भारतात येऊ. यक्ष प्रश्न आहे. किमाश्चर्यम, काय आश्चर्य आहे? तेव्हा धर्मराजांनी सांगितलेल्या आश्चर्याच्या ज्या काही बाबी आहेत त्यामध्ये एक जण दुसऱ्याला स्मशानात पोचवायला जातो तरी आपण पण जाणार आहोत हे त्याच्या लक्षात येत नाही. हे नवल आहे.
एक पहा तसा एकाचे दहनी एक पाहत सायकाची एक पाहत सायकाची दहने एक पाहत सायकाची सावध त्या गुणे कारण व्हा. दारुणे कारणा सावध दारुणे कारणा. हो हो. ह्या नवलाया भिन्न भिन्न आहेत, ज्या जगाच्या संबंधाने आहेत. महाराजांना नवल वाटतं की असं कसं काय घडलं. अध्यात्म विश्वात काही दिसलेल्या दृश्याच्या नवलाया मांडल्यात. मुंगी उडाली आकाशी तिने गिळिले सूर्याशी थोर नवलाव झाला वांझे पुत्र प्रसवला. भगवंताच्या लीला संबंधानी संतांनी काही नवलाया वर्णन केल्यात. विश्वाचा जनिता म्हणे यशोदेसी माता नवल केवडे केवडी नकळे कान्होबाचे कोडे. या सगळ्या प्रांतातल्या नवलाया जरी असल्या तरी ज्ञानोबाऱ्यांची ती नवलाई जाणून घेण्यात अधिक स्वारस्य आहे जी त्यांच्या साधन विश्वात त्यांना प्राप्त झाली. ज्ञानोबाराय म्हणतात माझ्या भजनाच्या साधनेच्या या वाटचालीमध्ये असा एक नवलाईचा दिवस उजाडला की ज्या दिवशी असं घडलं प्रथम चरण. नवल देखिले कृष्ण रूपी बिंब नवल देखिले कृष्ण रूपी बिंब नवल देखिले कृष्णरूपी बिंब नवल देखिले कृष्णरूपी बिंब सावरी स्वयंभूती हरीची सावरी स्वयंभू मूर्ती हरीची सावरी स्वयंभूती हरीची सावरी स्वयंभू मूर्ती हरीची मन निवाले समाधान झाले मन निवाले समाधान मनने वाले मनने महाराज आज दिवसच नवलाईचा आहे का. ज्ञानोबारायांना ते बिंब पाहून नवल झालं, आपल्याला हे बिंब पाहून नवल झालंय. विठ्ठला आणि बचके एवढेच, पण बचक कशी आहे बचक. विठ्ठला विठ्ठला. आणखी सोपं बोलू. ज्ञानोबारायांनी केव्हा काय नवलाया केल्यात त्यापेक्षा आळंदीतली आमची छोटी छोटी लेकरं भवानी शंकरांना विचार करायला लावतील अशी घडवली. हे माऊलीने केलेली नवलायाच आहेत ना, हे माऊलीनं केलेली नवलाई. खरं तर असं आहे, ज्ञानोबाराय तत्वज्ञानी संत आहेत. म्हणजे इथे ज्ञानाचं अध्ययन करणारी किंवा शास्त्राध्ययन करणारीच लोक अधिक प्रमाणात असायला पाहिजे. परंतु शास्त्राध्ययनाच्या जोडीला संगीत सेवा करणारा तितकाच मोठा वर्ग आहे. मी म्हणतो अधिक. आळंदी म्हटल्यानंतर गायन आणि वादनावर सर्वाधिक प्रेम, सर्वाधिक प्रेम. हे उगाचच आहे असं नाही, कारण ज्ञानोबाराय हे नुसते तत्वज्ञानी संत नव्हते, ते गायक संत पण होते. नाही तर नामदेवरायांच्या कीर्तनात पहिली चाल त्यांना डिक्लेअर झाली नसती. विठ्ठला जनी म्हणे ज्ञानदेवा बोला अभंग, ज्ञानोबारायांनी चाल म्हटली आहे. अजून सांगू आपल्याला, कोणाच्याही अभंगांना पटकन चाल लावता येते. माऊलीचं म्हणजे जरा रिस्की काम आहे, कारण ते नुसत्या कवी संत कवीच्या रचना नाहीत ना, त्या गायक संत कवीच्या रचना आहेत. त्यामुळं लता दिदींसारखंच कोणीतरी फार डेअरिंग करतं आणि तरी पण ती डेअरिंग पूर्ण होत नाही. कारण पहिलं तो गे काऊ कोकत आहे हा अभंग लता दिदींनी गायला, पण ते ज्ञानदेव म्हणे त्या चालीत तसंच पुढं न बसल्यामुळे शिल्लक राहिलंय. विठ्ठला त्याहीपेक्षा आणखी सोपं सांगू, ज्ञानोबारायांच्या चाली एखाद्या संगीतकाराला लावता येणं फारच कठीण आहे.
त्याच्याकरता एखादा वारकरी भजन सेवकच लागतो, तेव्हा ते जमतं. एक चाल संगीतामध्ये, मराठी संगीतात अजरामर झाली. पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती. राधा मंगेशकर आळंदीला आल्या होत्या आणि तिथे कार्यक्रम सादर झाल्यानंतर त्यांनी अशी कबुली दिली की ही चाल मंगेशकर घराण्याच्या नावाची असली तरी हृदयनाथ मंगेशकरांना पंढरीच्या वारीमध्ये चालताना एका वृद्ध वारकरी बाबाच्या गळ्यातून बाहेर पडलेली ती यांनी ऐकली आहे. कबुल्या पण लय उशिरा देतात लोक विठ्ठला. अख्या रॉयल्ट्या एक्सपायर झाल्यावर विठ्ठला विठ्ठला. जाऊ द्या, शेवटी रॉयल ती रॉयलच, तिचा रॉयल्टीशी संबंध नाही, तिचा संबंध नाही. मला काय म्हणायचं आहे, हे नवल आहे. काय नवल पाहिलं? ज्ञानोबराय म्हणतात, नवल देखिले कृष्णरूप बिंब. आता नवलाईची एक व्याख्या आपण ठरवली आहे. जे नेहमी घडतं ते एखाद दिवशी घडत नाही, आणि जे कधीच घडत नाही ते एखाद दिवशी घडतं. ज्ञानोबरायांचं हे नवल कशातलं आहे? जे रोज घडतं ते एखाद दिवशी घडत नाही, हे नाही आहे. ते जे कधीच घडत नाही ते आज घडलंय, हे नवल आहे. आणखी सोपं बोलू, जे कधीच घडत नाही ते आज घडलंय इतकंच नाही, जे कोणाच्याच बाबतीत घडत नाही ते आपल्या बाबतीत घडलंय, हे पण नवल आहे. योगी दुर्लभ नुसता असा हात धरून ठेवला तरी दुखेल बाळा. खिचडी वगैरे खाल्ली होती का सकाळी? एकादशीला एवढा मृदंग वाजवणं विठ्ठला. बरं, तो एवढा मृदंग एवढा, मला वाटतं रियाज केवढा. अभ्यासाशिवाय काहीच होणार नाही, कारण अभ्यास तुका म्हणे. आणि बाळा, हा नुसता अभ्यास नाही, तुझ्या अभ्यासावर माऊली म्हणजे गुरुजी प्रसन्न झाल्याचा हा परिणाम किंवा त्याचा हा प्रसाद आहे विठ्ठला. आणि तिथं आमचे चंद्रकांत महाराज बसलेत, इथं माऊली बसलेत. त्या प्रांतातल्या मोठ्या माणसांच्या नजरेतून ते प्रेम कृपा पाझरते, ते संकलित केल्यावर असं होता येतं विठ्ठला विठ्ठला. जे कधीच घडत नाही ते आज घडलं, हे नवल आहे. पण जे कोणाच्याच बाबतीत घडत नाही ते आपल्या बाबतीत घडलं, हे सुद्धा नवल असतं. ज्ञानोबराय म्हणतात, योगिया दुर्लभ तो म्या देखिला. जो योगिया दुर्लभ तो म्या देखिला, हे नवल आहे. योग्याना दुर्लभ म्हणजे इथं योगीत दुर्लभ आहे विठ्ठला विठ्ठला. फक्त उत्तर प्रदेशातच आहे योगी. दुर्लभ आहे, फारच दुर्लभ आहे, फारच कठीण आहे. कारण योगी होणं सोपं नाही. पहा, आपण ज्ञानोबराय म्हणतात, जो रसनेंद्रियाचा अंकिला का निद्रेशी जीव विकिला, तो नाही म्हणितला अधिकारी येत. कोणाला जमणार आहे योग? योग्याने पहाटे 4 नंतर झोपू नये, रात्री 10 नंतर जागू नये. हा पहाटे 10:30 वाजता उठतो, याला योग जमला तर तो योगा योग समजा. रामदेव बाबाला फेफरं यायचं, कसं काय जमणार?
आता तो योग शक्यच नाही. 1.5 GB गाव बिजी विठाला. 1.5 GB परवडले. वायफाय म्हणजे गुणातीत पुरुष. बरं बॅटरी संपावी तर पॉवर बँक आहे विठाला विठाला. त्यामुळे योगीच दुर्लभ आहे. कसले योगी असतात महाराज. एक योगी आमच्या पाहण्यात आले. आमच्या शहापूरच्या मागच्या सह्याद्रीमध्ये वाल्मिकी ऋषींची समाधी आहे. प्रत्येक जिल्ह्यात आहे. आपण श्रद्धेने पाया पडत जा. त्या समाधी स्थानावर एक योगी राहायचे. योगी नागेंद्रनाथ महाराज. आपला प्रकल्प ज्या गावात आहे त्याच गावात त्यांचा जन्म झाला. सरळांबे. त्या वाल्मिकी ऋषींच्या समाधी स्थानापासून आणखी 1 किलोमीटर वर पर्वतात त्यांची साधनेची गुफा होती. फार दिव्य महापुरुष होते. आणि मग ते तिथे साधना करायचे आणि मग त्या मठावर प्रसादासाठी यायचे. तिथे त्यांच्या सेवेत एक जण होते धनंजय दास म्हणून. आम्ही तिथे गेलो तर त्या धनंजय महाराजांनी माझ्याकडे तक्रार केली. म्हणे महाराजांना तुम्ही काही काही बोला. म्हटलं का. 7-7 दिवस ते जेवायला येत नाहीत खाली. नागेंद्रनाथ महाराजांची आमची भेट झाली. मी त्यांना म्हटलं महाराज कलियुगात प्राण अन्नमय आहे. आपण शरीर सांभाळलं पाहिजे. आपण प्रसादाला येणं गरजेचं आहे. 7-7 दिवस येत नाहीत म्हणजे. इतक्या सहज निरगसतेने ते म्हणाले महाराजजी म्हणे 1.5 किलोमीटर अर्धा 1 तास लागतो. तो डोंगर भाग आहे. फक्त जेवणासाठी येण्याचा 1-1.5 तास, जेवण्याचा 1-1.5 तास आणि परत जाण्याचा 1-1.5 तास हे मला परवडणार नाही. म्हटलं मग. म्हणे त्या गुहेत वरून एक झरा येतो आणि त्याचं पाणी खाली बाजूला टिपकतं. त्याच्यावर काही छान गवत उगवतं. भूक लागली का त्यातलं थोडं खाऊन घेतो आणि परत साधनेत बसतो. विठ्ठला विठ्ठला. असा योगीच दुर्लभ. त्या योग्यांनी साधना जरी केली तरी भगवंताचं दर्शन होणं त्या योग्यांना पण दुर्लभ आहे. आता आपली भक्त लोकांची मजा आहे. तो आम्हा पाशी मागे मागे पुढे पण ते प्रमाणातच आहे. म्हणजे प्रमाणातच मागे पुढे झालं. योगियाचे ध्यानी ध्याता ना तुडसी तो आम्हापाशी मागे पुढे. जो योग्यांना दिसत नाही त्याला पाहता येत नाही त्याला आम्ही पाहिलं ना. हे नवल आहे. नवल देखिले. काय पाहिलं तुम्ही नवल. गवळणीने सुद्धा आपल्या नवलाईत हीच गोष्ट नमूद केली. एक गवळण दुसरीला म्हणते शृणु सखी कौतुकमेकं नंदनिकेतांगणे मया दृष्टम गोधुली धूसरांगो नृत्यति वेदांत सिद्धांतः. शृणु सखी कौतुकमेकं मया दृष्टम. हे सखी ऐक. शृणु सखी. हे सखी ऐक. काय झालं. एक नवल मी पाहिलंय. कौतुकमेकं. काय कौतुक पाहिलं. कुठं पाहिलं. पत्ता दिला. लोकेशन. नंदनिकेतांगणे मया दृष्टम. त्या नंदाच्या घराच्या अंगण्यामध्ये मी एक कौतुक पाहिलं. सखी ऐक. म्हणे कोणतं कौतुक पाहिलं. वेदांताचा सिद्धांत गायीच्या धुळीने माखलेला नाचलेला पाहिला. विठ्ठला विठ्ठला. गोधुली धूसरांगो नृत्यती वेदांत सिद्धांत. भगवंताला पाहणं भगवंत दिसणं महाराज म्हणतात हे नवल आहे. नवल देखिले कृष्ण रूप बिंब. तो असा दिसला. तो दिसला हे नवल. तो दिसणं हे नवल आहे. आणि दिसण्यात जो दिसला तो सुद्धा नवल आहे. कारण भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं समग्र जीवन पहा ते सुद्धा नवल आहे.
म्हणून ज्ञानोबारायांनी कृष्णाचं वर्णन करणं म्हणजे नवलाने नवलाचं वर्णन करणं आहे. विठ्ठला ज्ञानोबाराय म्हणतात, मी भगवान श्रीकृष्णाला पाहिलं, तो जसा अख्खाच्या अख्खा दिसला ना, तो अख्खाच नवल. मी नवलाईची व्याख्या काय केली? जे प्रचलित आहे, जो प्रघात आहे, त्याच्या वेगळं होणं म्हणजे नवल आहे ना. देव जगापेक्षा वेगळा आहे यात नवल नाही. देव देवापेक्षाही वेगळा आहे. आपण दशावतार मानतो संत वाङ्मयानुसार, अंबऋषीसाठी सोसलेले. त्या 10 अवतारामध्ये मागचे 7 अवतार वेगळे आणि ह्या बाबाचं वेगळंच. मत्स्यापासून रामापर्यंत सगळे अवतार शुक्ल पक्षातले आहेत. सगळ्यांच्या जयंत्या शोधून पहा, म्हणजे वेगवेगळ्याच करा. संयुक्त जयंती नवीन फॉन्ट आलाय. विठ्ठला वेगवेगळ्या करायला वेळ नसतो लोकांना, जाऊ द्या. सगळ्या देवतांचे जन्मोत्सव शुक्लातले आहेत. भगवान श्रीकृष्ण परमात्मा थोडा निराळा होतो, नवलाई म्हणतो, आणि तो वद्यात जन्माला येतो. त्याच्या समग्र जीवनाची नवलाई पहा आपण. त्याचा जन्म तुरुंगात होतो. त्याचा जन्म तुरुंगात होतो हे नवल नाही. त्याचा जन्म तुरुंगातल्या लोकांसाठी होतो हे नवल आहे. विठ्ठला विठ्ठला. जन्म तुरुंगात झाला हे नवल नाही, जन्म तुरुंगातल्या लोकांसाठी. करा सुरुवात तुम्ही. वसुदेव देवकी कुठे आहे? तुरुंगात. उग्रसेन कुठं होता? तुरुंगात. जरासंधाला मारलं जेव्हा मगध नरेशाला, त्यावेळेला बाहेर जे राजे काढले ते कुठं होते? तुरुंगात. आजही त्या राजांनी केलेली प्रार्थना रात्री झोपताना करायची असते. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. इतकंच नाही, सत्यभामेने सांगितलं आराम काय करता, आपल्याला काम केलं पाहिजे. कोणतं काम केलं पाहिजे तुम्हाला कळत नाही? त्या प्राग ज्योतिषपूरला त्या भौमासुराने 16,100 स्त्रिया कन्या डांबून ठेवल्यात. तुम्ही काय आराम करता? खरं तर पश्चिम भारताने पूर्व भारतात लक्ष घालण्यासारखं आहे. कारण कृष्ण द्वारकेत राहत होता, म्हणजे वेस्टर्न इंडिया. आणि प्राग ज्योतिषपुरात त्यांनी मुली डांबल्या होत्या. प्राग ज्योतिषपूर म्हणजे आताचं गुवाहाटी. डांबायला पुरीपासून गाव एकच वापरतात. विठ्ठला तेव्हा त्या डांबलेल्या सगळ्यांना पण एक नाथ होता, भगवान श्रीकृष्ण परमात्मा. विठ्ठला आणि नवल देखिली कृष्णरूपी बिंब. कसा आहे तो परमात्मा? सावळी स्वयंभू मूर्ती हरीची. तो परमात्मा सावळा आहे. त्यामध्ये वेटेवर उभा आहे तो तर सावळा नाही, तो गोरा आहे. जगद्गुरु शंकराचार्यांनी त्या दिसणाऱ्या गौरवर्णाला ध्यानात घेऊन स्तोत्र रचलंय. त्याला नाव पांडुरंगाष्टक आहे. हा पांडुरंग झाला कसा? हा होता सावळा, मग गोरा दिसतो कसा? हा गायी चारायला रानात जायचा आणि तिकडून इकडं आलाय. गोकुळाहुनी झाला येता. गायी चारत असताना ते काम करताना त्याला घाम आला. घाम काम करणारालाच येतो. तो घाम आल्यानंतर गायीच्या खुरानी ती धूळ उडायला लागली आणि ती उडालेली धूळ याच्या चेहऱ्यावर बसली. त्याच्यामुळं हा सावळा होता, पण तो पांढूर रंगाचा दिसू लागला. तो पावडर लावत नाहीये. विठ्ठला विठ्ठला. असा तो सावळा आता गौरवर्णाचा दिसतो. स्वयंभू, नाही घडविला नाही बैसवला, तो तसाच्या तसाच आलाय. नेणो ब्रह्ममार्ग चुकली उघडे पंढरपुरासी आले. मी त्या परमात्म्याला अशा स्वरूपात पाहिलं. हे नवल जरा आणखी सोपं बोलू. ज्ञानोबारायांनी पांडुरंग परमात्म्याला पाहणं हे कृष्णातल्या कृष्णात पण नवल आहे. कारण का? कृष्ण आणि असा शक्यच नाही. त्याचं नावच आहे बाके बिहारी. तो असा भारतभर फिरलाय. उत्तर प्रदेशामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्मा होते. त्यावेळेला जेव्हा गोकुळात तो लोणी चोरतो तेव्हा तो माखन चोर आहे. वृंदावनामध्ये वेणुवादन करतो तेव्हा तो बन्सीधर आहे. राजस्थानात गोवर्धन उचलतो तेव्हा तो गिरीधर आहे. आणि प्रत्येक ठिकाणी याच्या पोज निराळ्या आहेत. हा गोकुळात असतो तेव्हा तळवे तळ हात टेकित
डाव्या गुडघ्याने रांगत तो तसा निघाला. वेणुवादन करताना त्रिभंगी देवडा ठाण मांडोनी आमाई कल्पद्रुमातळी वेणू वाजवित आहे गोविंदो माई गोपाळू. तो वाकडा आहे, नुसता वाकडा नाही, 3 ठिकाणी वाकडा आहे, पायात, कमरेत आणि मानेत. हे त्याने कुबजेला समजावताना सांगितलं, कारण ती 3 ठिकाणी वाकडी होती. आणि हा तिला म्हणाला, हे सुंदरी. ती ऑब्जेक्शन घेते, मी सुंदर कशी काय? ते म्हणाले, सुंदर असण्यासाठी 3 ठिकाणी माणूस वाकडाच लागतो. विठ्ठला, मला श्याम सुंदर म्हणतात का नाही? म्हणे हो. मग मी पण वाकडा आहे, तू पण वाकडी आहे, जमलं आपलं. मला काय म्हणायचं आहे, भगवान तिथे बंसीधर होतात, राजस्थानात गेल्यावर ते गिरीधर होतात, द्वारकेचा तो राणा होतो. असा भगवान फिरत फिरत भारतभर तो गेलाय. उत्तर भारतात तप करायला तोच बद्रीनाथ होतो, राज्य करायला द्वारकानाथ होतो, जेवायला पुरीला जातो तेव्हा जगन्नाथ होतो, आणि झोपायला दक्षिणेत जातो तेव्हा रंगनाथ होतो. विठ्ठला विठ्ठला. त्याला पंजाबामध्ये गोविंद म्हणतात, राजस्थानामध्ये श्रीनाथ म्हणतात, गुजरातमध्ये द्वारकानाथ म्हणतात, कर्नाटकात श्रीकृष्ण म्हणतात. पुढे तो आंध्राकडे गेला की त्याला व्यंकटेश म्हणतात, त्याला तमिळनाडूमध्ये अय्यप्पन म्हणतात, त्याला ओडिशामध्ये जगन्नाथ म्हणतात, त्याला उत्तर भारतामध्ये बंसीधर म्हणतात, त्याला बाकी बिहारी म्हणतात. त्याच परमात्म्याला महाराष्ट्रात आल्यावर पांडुरंग किंवा विठ्ठल म्हणतात. त्याच्या सगळ्या पोच आणि तो ज्या महाराष्ट्रात उभा आहे ती पूर्ण निराळी आहे, पण तिकडं तो असा बाकय बिहारी आहे. आणि ज्ञानोबारायांनी याला पाहिल्यावर नवल का वाटलं? कारण हा उभा आहे. समचरण सरोजम सांग्रनीला बुधाभम जघन निहित पाणीम मंडलम मंडनानाम. असंच म्हणायचं ना, समचरण शरण 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 विठ्ठला विठ्ठल. महाराष्ट्रात सगळ्या प्रॉडक्टचे कस्टमर आहेत विठ्ठला. हो विठ्ठला विठ्ठला. फक्त एवढंच आहे की प्रॉडक्ट बद्दल काही पण रिव्ह्यू झाला तरी प्रॉडक्ट माघारात नाही घ्यायचं. विठ्ठला कॉन्फिडन्स हल्ला नाही पाहिजे. कितीही हल्ला झाल्यावर आयुष्य करी उणे परिमज आवडो कीर्तने. विठ्ठला विठ्ठला. हा विटेवर उभा राहिला ना तर कमरेवर हात, विटेवर पाय, पाय पण सरळ. लोक बघायला लागले, ते त्याला विचारू लागले, तू तर ते वृंदावनात असा काय असा काय असा काय, हे असं सरळ कसं काय केव्हापासून? भगवान म्हणतात गुपचूप पाया पडा निघा. तर पण ते तुम्ही सरळ कसे काय? आम्हाला नवल वाटलं तुम्हाला बघून, नवल देखील तुम्ही अशी सरळ कशी काय? भगवान म्हणतात नीट निघा, आता तोंड उघडायला लावू नका. म्हणाले का? माणूस कुठं कसा पण असलं तरी सासूर वाटेल ते सरळच राहावं लागतं. विठ्ठला. कारण कृष्ण उत्तर प्रदेशाचा नागरिक आहे, राजस्थानचा देव आहे, गुजरातचा राजा आहे, म्हणजे राजा गुजरातचाच आहे. काल बालदिन होता ना, बालदिन. आणि बालदिन म्हणजे कोणाचा? बाळांनो सांगा. पंडित जवाहरलाल नेहरू. लोकांना अंदाजच आला नाही की बालदिनला रिझल्ट ठेवलाय आणि पंडित नेहरूंना फुल आवडतं. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. बरं मग जे फुल आहे ते हाप येणारच नाही, ते फुलच आलं. विठ्ठला. फक्त गुलाबाचं कमळ झालं एवढंच आहे ना, दुसरं काय आहे? देव गुजरातचा राजा आहे, कर्नाटकचा पाहुणा आहे, जाऊन आला. कानडा ओ विठ्ठलू हे त्यांना प्रमाण सांगू नका, नाही ते याच्यावर पण हक्क दाखवतील ना, पंढरपूरचं बेळगाव करतील. विठ्ठला विठ्ठल. कर्नाटकचा पाहुणा आहे आणि भगवंत महाराष्ट्राचा जावई, त्यामुळे आम्ही सांगू तसंच. बाकीच्या कुठल्याच राज्यात त्याच्या अंगाला हात लावता येत नाही. त्या तिरुपतीला फार चप्पी केली तरी 40 फुटावरच.
इथं 2 दिवस बिना आंघोळीचा तरी पण तो विठोबाला मिठीच मारून आलो. नवल. मला ते एक जण म्हणाला, प्रज्योत महाराज, पांडुरंगाच्या दर्शनाला जाताना बिना कॉलरचा शर्ट घातला पाहिजे. म्हटलं ही कोणती फिलॉसॉफी आहे? तो मग कारण आपण दर्शन घेतो तेव्हा तिथं क्रेन असतात उचलून फेकायला, आणि उचलून फेकताना ते काय पकडतात? म्हटलं काय स्कॉलर आहे हा? तेच ठेवायचं नाही म्हणजे भानगडच नाही. महाराज 2-2 दिवस जातात, उभे राहतात, आंघोळ नाही, दात घासली नाही, तरी पण माझ्या विठोबाची आलाबाला घ्यावी का? रुक्मिणी आई साहेबांनी सांगितलंय काय? माझ्या माहेरची माणसं येतील, ते 16 फिवळं तिकडं तुमच्या स्टेटमध्ये ठेवा, MH विठ्ठला विठ्ठला. ज्ञानोबा म्हणतात एवढ्या 16 बिवळ्यात राहणारा तो पांडुरंग परमात्मा, परंतु इथे तो असा आहे नवल. ज्ञानोबा म्हणतात त्याला पाहिलं हे नवल, तो दिसला हे नवल. नवल नाही, त्याला पाहिल्यानंतर काही परिणाम झाले ते सुद्धा नवल. मनाने वाले समाधान झाले, मनाने वाले समाधान झाले, मनने वाले समाधान झाले, मनने वाले समाधान झाले. हो मनाने वाले समाधान झाले, मनाने वाले समाधान झाले, मनने वाले समाधान झाले, मनने वाले कृष्ण रूपी बोधले माझे, कृष्ण रूपी बोधले माझे, मनाने वाले समाधान झाले, मनाने वाले समाधान झाले, हो मनाने वाले कृष्ण बोधले कृष्ण मनने वाले समाधान झाले, हो मनने वाले समाधान झाले, मनने वाले समाधान झाले, मनने वाले समाधान झाले, विठोबार कुमारी, विठोबार कुमारी. बोला सर्वांनी. विठोबार कुमारी. हो पार मारी. हो पार कुमारी. मन निवाली, समाधान झाली. वाढणाऱ्या फॅसिलिटी आणि ॲम्युनिटी मन निवत नाही म्हणूनच आहे. परंतु एक बाब आपण ध्यानात घ्या, कार्य हे कारणात विलीन झाल्याशिवाय निवत नाही. परमात्मा कारण आहे आणि मन हे त्याचं कार्य आहे. त्यामुळं मनाला निवविण्याकरता तिथंच जावं लागतं. सोपं बोलू, नदी थांबवण्याचा आपण फार प्रयत्न करतो, मध्ये भिंती बांधतो, काय म्हणतात त्याला,
बंधारा. आता बंधारा बांधला तरी बंद धारा कुठं होतात विठाला? त्याचं नाव बंधारा, पण पाऊस वाढला का चालू धारा, चाललं पुढे. आपण भिंती बांधून अडवण्याचा प्रयत्न केला, नदी थांबली नाही. आणि जिथं नदी थांबली तिथं भिंतच नाही. तुका म्हणे गंगा सागर संगमी, सुविधांमध्ये मन निवत नाही. आणि जिथं भजन आहे, जिथं परमात्म्याची सेवा आहे, तिथं असं काही नसलं तरी कोणत्या वांछा उरत नाहीत. मी तुम्हाला सोपं विचारतो, ॲम्युनिटी, फॅसिलिटी, सुविधा महाबळेश्वरला जास्त का वारीत? हां, वारीत मजा आहे. ते फक्त बोलतात, त्याच्यावर विश्वास ठेवू नका. वारी आहे. त्याला चला वारीत लई मजा, घेऊन जातो. आळंदीहून पहिला मुक्काम पुणे. त्याला सांगितलं असतं 6 वाजता आरती असते, 10 वाजले, पाय गळ्यात आले. हा विचारतो अजून पुन्हा आलं नाही, अजून पुन्हा आलं नाही. तो असं विचारतो, असं वाटतं हा पुन्हा कधीच येणार नाही. त्याला दुसऱ्या दिवशी परत अख्खा दिवस आराम, दशमी. आणि मग त्याला हळूहळू सूचना केली जाते. दिवे घाट चढलं का पंढरपूर आलं. सासवडच येत नाही 2 हरिपाठ झाले तरी. झेंडेवाडी ते सासवड सगळे देव आठवतात. त्याला सांगितलं असतं लई मजा असते तिथे. 40च्या तंबूत 60 जण भरतात, हालो नाही. बरं, सुखाची झोप, प्रत्येक तंबूत सगळे शास्त्रीय गायक, कोण खर्जात, कोण षडजात, कोण कुठं. त्या तंबूचं आणखी वैशिष्ट्यपूर्ण वर्णन करू का? शेवटचा माणूस झोपायच्या आत पहिला माणूस जिथं जागा होतो ना त्याला तंबू म्हणतात. प्लॅस्टिक कुठल्या कंपनीचं, कोणत्या GSMचं, थिकनेसचं काय म्हणते, खोडखोड काय प्रॉडक्ट दिलेलं राहतं त्याला. वारकऱ्यानं दान शुर्दा ते फार स्टार गुटखा विठाला. वारकऱ्यांनी घेतलं काय, गुटक्याचे स्टार आहेत बुवा. बरं, चालताना फार आनंद. जेवायला बसले, रस्त्याच्या कडेलाच पंगत, त्या पंक्तीत संत चरण रज लागता, पायाला फोड येतात. एवढं सगळं सोसतो वारकरी. पण पंढरपुरात गेल्यानंतर चंद्रभागामध्ये बुडी मारली, पांडुरंगाकडे पाहून हात जोडून काय विनवणी करतो माणूस. तेव्हा झाला थोडा त्रास, पण तू जो आनंद दिला तो शब्दात बांधता येत नाही. वारी चुको नेदी हरी, काय कमाल आहे ना. आणि महाबळेश्वरला जाणाऱ्यांचं जरा स्टेटस चेक करा. ते निघताना फार जोरात असतं, आरंभ शूर, वे टू महाबळेश्वर, फिलिंग एन्जॉय. हिंजवडीला 4 तास ट्रॅफिक, एंड जॉय. 6ला पोहोचणारा 10ला पोहोचतो, आणि 2000ची रूम 5000. काय आनंद. उशिरा उठून फिरायला जातो. फिरायला पॉईंट पण कोणता माहिती का? सुसाईड पॉईंट. त्याला अर्थर सीट कोणी म्हणेच ना. बरं, तिथं गेले, आता सगळा महाराष्ट्र तिथंच फिरायला. गाडीमध्येच ठेवायला लागते. चालत 1-1.5 किलोमीटर. ती त्याला विचारते, तो पॉईंट कुठं? पॉईंट म्हणे अजून 1 किलोमीटर. तर मला नाही यायचं म्हणे. आता दोन्हीकडे गाडीन पॉईंट तेवढा, जॉईंट दुखायला लागले, पॉईंट येईना. बरं, जेवायला हॉटेलात गेले ना, दुसऱ्या घासाला ती म्हणते याच्यापेक्षा मी चांगली चटणी भाकरी बनवली असती, म्हणजे ते फेल. शॉपिंगला गेली, 5000चा ड्रेस घेतला, तो आळंदीत 500लाच होता. याला टुरिस्ट पॉइंट म्हणतात. इतका वैतागतो तो महाराज. तिकडून येताना नुसत्या प्रतिज्ञाच करत येतो, परत महाबळेश्वरला येणार नाही. आलो तर या हॉटेलात राहणार नाही, त्या हॉटेलात जेवणार नाही, इथपासून यांच्याबरोबर परत येणार नाही, इथपर्यंत विठाला. माणसं प्रयत्न करून पाहतात, पण मन निवाले हा अनुभव फक्त तिथं आहे. समाधान झाले, मी पूर्ण समाधानी झालो, ज्ञानोबाराय म्हणतात. का बरं? कृष्ण रूपे बोधले मन माझे. वारकरी संप्रदायाचं दर्शनशास्त्र हे परिपूर्ण का आहे? कारण सगुण आणि निर्गुण दोन्ही दर्शनांची अनुभूती तिथं आहे. या अभंगाचं पहिलं चरण ही सगुण दर्शनानुभूती आहे. कृष्णरूप बिंब, कृष्ण स्वरूपाला मी पाहिलं, कृष्ण रूपाला पाहिलं, हे कृष्णाचं सगुण दर्शन आहे. आणि तोच परमात्मा सर्वत्र नटलेला आहे, हाही अनुभव मी घेतला. ही निर्गुणानुभूती अभंगाच्या शेवटच्या चरणात. बापर खुमा देवी वरो
बाबर कुमा देवी वरून सावळा सर्व घटी बापर देवी सावळा सर्व घटी बापर देवी सावळा सर्व घटी चित्त चैतन्य मिठी घालता येते चित्त चैतन्य मिठी घालता येते मन निवाले समाधान झाले मन निवाले समाधान झाले चित्त चैतन्य घालिता देव चित्त चैतन्य घालिता देव मन निवाले समाधान झाले मन निवाले समाधान झाले कृष्ण रूपी बोधले मन माझे मन माझे मन माझे मन माझे मन माझे माझे मन माझे कृष्ण रूपी हा मन माझे मन माझे हो कृष्ण रूपी बिंब मन माझे कृष्ण रूपी बोधले मन माझे समाधान झाले समाधान झाले ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानराज माऊली आमचे प्रेममूर्ती पृथ्वीराज महाराज यांच्या निरोपाने इथं येता आलं आणि खूप आनंद वाटला. कारण वारीतली कीर्तनं बऱ्याचदा सगळी ॲडजस्टमेंटवरचीच असतात. हे सांभाळून घ्या ते सांभाळून घ्या. पण इथं आम्हाला सगळं सांभाळून घेणारं तुमचं व्यवस्थापन आहे आणि मॅनेजमेंट हा तुमचा DNA आहे. सगळं नीट नेटकं आणि सुव्यवस्थित असलं पाहिजे. गोड अशी ही गंधर्व सभा, उत्स्फूर्त आणि प्रेरणादायी मृदंग वादन आणि साऊंड विघ्नवाडीचा असला तरी निर्विघ्न अशा रीतीने देणारी व्यवस्था या सगळ्यातून म्हणजे साऊंड आणि सराऊंड दोन्ही उत्कृष्ट आहेत. आणि एकादशी अशी गेली की बरं वाटतं. तेव्हा ज्ञानोबारायांच्या या शब्दांना आपल्या वाणीनं स्पर्श करून वाणी पवित्र करण्याचा हा केलेला माझा अल्पसा प्रयत्न. ज्ञानोबारायांची अशीच कृपा आपल्या सर्वांवर होऊन भगवंताच्या स्मरणात माऊलीच्या सेवेत आपलं जीवन व्यतीत हो, म्हणजे ते व्यथित होणार नाही अशी याचना करूया. त्यासाठी एक करावं, कोणाचा द्वेष करू नका, कोणाचा मत्सर करू नका, कोणाशी स्पर्धा करू नका. कारण जगणं स्वानंदात असलं तरच ते आनंदात असतं. हाताला काम मुखाला नाम, कल्याणाचा दुसरा मार्ग नसतो. माझ्याशी कोण कसं वागतं यापेक्षा मला सर्वांशी चांगलं कसं वागता येईल याचा विचार करतो तोच माणूस चांगला आहे. या भावनेनं जगावं. परमात्म्याने कल्याण केलंच म्हणून समजा. तुमच्या सर्वांच्या हृदयातल्या माऊलीला वंदन करतो आणि शब्दांना विसावा देतो. विठ्ठल जय जय. विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय